कार्यक्रम 1 दिवसाचा असू देत किंवा 4 दिवसाचा, त्याच्यानंतर जो काही पसारा घरात होतो ना, तर तो एकदमच बघण्यालायक असतो. म्हणून सकाळी-सकाळी आम्ही सगळेजण आवरायला लागलो होतो. आजकाल मनूचे नखरे तर तुम्ही बघताच आहेत, पण सावीसुद्धा इतके नखरे करते, की बस म्हणजे विचारूच नका. आणि एवढं गोड वाटते ना ते बघताना. नेहमीप्रमाणे आईने काहीतरी पाठवलंच होतं, म्हणजे त्याच्यामध्ये पापड, पापड्या, त्याच्यानंतर संक्रांत जवळ आली आहे म्हणून तीळ, मनूला आवडतात म्हणून शेवया, कारण तिला मॅगी खूप जास्त आवडते. म्हणून मग ह्या शेवया होत्या. त्याच्यानंतर तूप घरचं नाही आहे, पण डेअरीत खूप छान तूप मिळतं, म्हणून मग ते पण पाठवलं होतं. या दोघी बहिणींचं इथे गॅलरीमध्ये खेळणं चालू होतं. तेवढ्यात आमचं एक पार्सल रिसीव्ह झालेलं, ते म्हणजे हा लॅम्प. तर हा लॅम्प आम्हाला हॉलमध्ये ठेवायचा आहे म्हणून मागवला आहे. भैयाला कितीही ओझं होत असेल ना, तरीसुद्धा घरचा नारळ आहे, त्याच्यामुळे पप्पांनी काही नारळ पाठवले होते. म्हटलं चला थोडंसं वीक फील होतंय, तर आपण मस्त सकाळी-सकाळी नारळ पाणी पिऊया. सौ माशी म्हण गं, माशी माशी म्हण ना. आता हे आम्ही हिनं कुठून ऐकलंय माहित नाही, पण तिचं ना कंटिन्यू हेच चालू होतं, आम्ही. त्याच्यानंतर भैयाला घरी जायचं होतं, म्हणून तो साऊला आणि मनूला बाय बाय करून घरी निघाला होता. त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळेत ज्ञानू पण गेली, कारण साऊची पण तब्येत म्हणावीशी काही बरी नव्हती. आणि इव्हिनिंगच्या वेळेला मस्त आम्ही पाणीपुरी, समोसा आणि वडापावची पार्टी केली. आणि असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.